सण उत्सवासाठी तसेच लक्ष्मीपूजनासाठी सजावटीसाठी अतिशय आकर्षक अशी कलशाची उलन रंगोली मॅट जर तुम्हाला तयार करायची असेल तर तुम्ही ती अगदी 10 ते 15 मिनिटात तयार करू शकता। तर चला मैत्रिणींनो, आपण सुरुवात करूया। कलशासाठीची रंगोली मॅट तयार करण्यासाठी डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची त्यासाठीचा सविस्तर व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तर मैत्रिणींनो तो नक्की पहा। त्यानंतर पहा, कलशासाठीची रंगोली मॅट तयार करायची आहे, तर त्यासाठी आता आपण सुरुवात करणार आहोत। मध्ये जे स्वस्तिक आहे तर स्वस्तिकाला आपण सर्वात प्रथम जी उलन आहे तर ती उलन लावून घेऊया। तर इथे मी स्वस्तिकसाठी मरून कलरची डार्क उलन घेतलेली आहे, जेणेकरून जो स्वस्तिक आहे तर तो इथे उठावदार दिसणार आहे। आता इथे माझा जो कॅमेरा आहे तो सेल्फी मोडवर असल्यामुळे तुम्हाला जे स्वस्तिक आहे तर इथे उलटं दिसत असणार। स्वस्तिक आपल्याला पहिले करून घ्यायचे आहे। त्यानंतर स्वस्तिकाभोवतीचे जे 4 टिंब आहे तर त्याला देखील आधीच उलन लावून घ्यायची आहे। तुम्ही जर त्यांना नंतर उलन लावली तर ती चांगल्या पद्धतीने लावता येत नाही। त्यानंतर बाजूच्या ज्या 2 रेषा आहेत तर त्या देखील आपल्याला आधीच करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर पहा, कलशाची खालची जी डिझाईन आहे तर ती आपण पिवळ्या रंगाने घेणार आहोत, जेणेकरून पिवळ्या रंगामध्ये जे स्वस्तिक आपण घेतलेले मरून कलरचं तर ते अधिक उठावदार दिसणार आहे। आणि शक्यतो आपण पूजा अर्चा वगैरे करतो त्यावेळेला लाल, पिवळा व मरून कलर आहे, हिरवा कलर आहे तर ते अधिक आकर्षक दिसतात। तर पूजेसाठी आपण याचा उपयोग जर सजावटीसाठी करणार असणार तर इथे यामध्ये आपण पिवळ्या रंगाचा जर समावेश केला तर ते अधिक चांगल्या पद्धतीने इथे उठावदार दिसणार आहे। त्यानंतर आपण कलशाचा जो भाग आहे, स्वस्तिकाच्या बाजूची जी डिझाईन आहे तर ती आपण पूर्णपणे पिवळ्या रंगाने करून घेणार आहोत, जेणेकरून मधलं स्वस्तिक आहे तर ते अधिक उठावदार इथे दिसत आहे, आपण पाहू शकतो। खालचा बेस आहे तर बेस आपण डार्क कलरने घेणार आहोत, तर त्यासाठी आपण इथे नारंगी रंग ऑरेंज कलरचा इथे वापर करणार आहोत, जेणेकरून जो बेस आहे तर तो अधिक इथे उठावदार आपल्याला दिसणार आहे। त्यानंतर पहा, कलशाची जी पानं आहे तर पानांसाठी आपण हिरव्या रंगाचा वापर करणार आहोत। डार्क हिरवा कलर घेतल्यामुळे पिवळ्या रंगामध्ये पानं आहे तर ते अधिक उठावदार दिसणार आहे। शक्यतो डार्क कलर घ्या, लाईट हिरवा रंग घेऊ नका। सर्वात प्रथम आपल्याला पानांची जी आउटलाईन आहे तर ती आउटलाईन करून घ्यायची आहे। पानांची आउटलाईन जर आपण आधी करून घेतली तर पानांचा जो आकार आहे तर तिथे तो स्पष्ट दिसणार आहे। त्यानंतर पहा, नारळासाठी आपण इथे नारंगी रंगाचा वापर करणार आहोत। नारंगी रंगाचा वापर केल्यामुळे नारळ आहे तर हिरव्या पानांमध्ये अधिक आकर्षक आणि उठावदार दिसणार आहे। इथे एक लक्षात ठेवायचं आहे की खाली जो पानांचा आकार आहे तर पानांचा आकार इथे अधिक उठावदार दिसण्यासाठी जे कोपरे आपण घेतलेले आहे तर तिथे व्यवस्थितरित्या नारंगी रंगाची उलन लावायची आहे, जेणेकरून पानांचा आकार इथे स्पष्ट दिसला पाहिजे। तर पहा, अशा पद्धतीने सर्व जो नारळाचा भाग आहे तर तो नारंगी रंगाच्या उलने करून घ्यायचा आहे। अतिशय आकर्षक अशी इथं जी कलशाची डिझाईनची आपण रंगोली मॅट तयार केलेली आहे, तर पूजा वगैरे करण्यासाठी सण उत्सवासाठी आपण तिचा वापर सजावटीसाठी करू शकतो। पहा, खूपच आकर्षक अशी डिझाईन दिसत आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मैत्रिणींनो।